नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया मेथीचे पराठे। खूपच सुंदर टेस्टी लागणारे आणि एकदम स्वादिष्ट बनणारे हे मेथीचे पराठे आहेत। आता बाजारामध्ये मेथी खूपच येत आहे आणि मस्त ताजी ताजी हिरवी हिरवी भाजी येत आहे। तर आज संडे स्पेशल म्हणून मी नाश्त्याकरता मेथीचे पराठे बनवणार आहे। तर हे बघा, मी मेथी घेतलेली आहे, त्याला छान स्वच्छ धुवून मस्त तोडून छान स्वच्छ धुतली आहे, कापलेली आहे। आता आपण याचे पराठे बनवूया। तर मी एका जारमध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या कळ्या घेतल्या आहे आणि थोडासा जिरा टाकून त्याच्यामध्ये मी थोडीशी मेथी टाकणार आहे। तर मेथीला थोडंसं आपण ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊया। तर हे बघा, मी छान स्वच्छ मेथीला धुवून टाकली आहे आणि याला आपण ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊया। तर मेथी आता सध्या तर महाग आहे, पण महाग असतानाच ज्या वस्तू टेस्टी लागतात ना, त्या स्वस्त झाल्यानंतर टेस्टी लागत नाही असं मला वाटते। तुम्हाला काय वाटते तर कमेंटमध्ये जरूर सांगाल। तर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये तो मिश्रण पूर्ण टाकून दिला वाटलेला। आता मी ह्या मेथी कापलेली मेथीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिली। आता त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ हळद टाकायचं। तर या प्रकारे मी तिखट मीठ हळद टाकलेली आहे आणि आता छान याला मस्त गुंथून घेऊ वाटायला। आणि बघा, कणकीचा छान मस्त गोळा तयार केलेला आहे। आता एक गोळा कापून आपण त्याचे पराठे बनवूया। तर हे पराठे खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे पराठे खाणं खूपच आपल्या आरोग्याला खूप छान राहते। कारण मेथी गरम असल्यामुळे आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे पराठे खाल्ल्यामुळे थोडी शरीरामध्ये गरमाहट राहते, त्यामुळे आपण मेथीचे पराठे खाऊया। चला बनवून स्टार्ट करूया। या प्रकारे मी पराठा बनवलेला आहे आणि आता पराठ्याला आपण छान मस्त बेलून त्याला मस्त खरपूस तळून घेऊया, म्हणजे त्याला छान मस्त खरपूस भाजून घेऊया। आता चला, हे पराठा तयार झालेला आहे। आता त्यामध्ये छान मस्त शेकून घेऊया, याला छान मस्त खरपूस शेकून घेऊया। तर या प्रकारे बघा, पराठे मी पूर्ण तयार केलेले आहे आणि खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट पराठे बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? जर चांगली वाटली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। आणि चला पराठा खाऊया, खूपच टेस्टी बनलेले आहे। आणि या प्रकारे मी टमाटरच्या चटणीसोबत हे पराठे मी सर्व करत आहे। आणि हे बघा, छान मस्त पराठे एकदम सॉफ्ट आणि मुलायम बनलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि मस्त आतूनही खूप छान मस्त याची परत निघत आहे।